नमस्कार, मी शुभांगी. शुभच ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल अशी मखाण्याची खीर बनवतोय. तर त्याच्यासाठी मी मखाणे, ड्रायफ्रूट घेतलेले आहे, तसेच साखर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे आणि दूध घ्यायचं आहे. तर चला करूया सुरुवात बनवण्यासाठी. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. तूप टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला. तूप थोडं गरम झालं म्हणजे पूर्णपणे वितळलं की मग त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत कट करून ते टाकून छान असे फ्राय करून घ्यायचे. ड्रायफ्रूट तुपात चांगले तळल्यामुळे ना त्याचा फ्लेवर आहे तो देखील खूप छान येतो आणि खाताना देखील त्याची टेस्ट आहे ते छान लागते. तर अशा पद्धतीनं मी व्यवस्थित त्याला तळून घेणार आहे. जास्त पण करपवायचं नाही, करपवलं की मग त्याची टेस्ट बदलते किंवा करपट असं वेगळाच फ्लेवर येतो. त्याच्यामुळं करपवू द्यायचं नाही, एकदम गोल्डन कलरवरती असं तळून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने मी पहिले ड्रायफ्रूट तळून घेणार आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि उपवासासाठी नक्की बनवा. पटकन बनते आणि सर्वांना खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि कशी वाटली ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता इथे आपले आता ड्रायफ्रूट रेडी झालेले आहेत. तर आता मी काढून घेणार आहे सर्व काही ड्रायफ्रूट आणि त्याच्यामध्ये जे तूप होतं ते राहिलेलं आहे. तर त्याच तुपामध्ये आपल्याला आता जे मखाणे आहे घेतलेले आहेत ते छान असे आपल्याला परतवून घ्यायचे. तर आता तूप पाहू शकता तुम्ही किती आहे. तर हे मखाणे जे आहेत ते पूर्णपणे तूप आहे ते शोषून घेतात. तर अशा पद्धतीनं मखाणे कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे. भाजल्यामुळे काय होतात एकदम क्रिस्पी बनतात मखाणे. आणि आता त्याच कढईमध्ये मी जवळजवळ पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची. पहिल्यांदा उकळी आली की थोडा वेळ आणि उकळू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण जे मखाणे भाजून घेतलेले आहेत ते टाकायचे. तर काही मखाणे मी फोडलेले आहेत आणि काही मखाणे तसे ठेवलेले आहेत आणि छान असं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते 2 ते 3 मिनटानंतर मग आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची. तर साखर देखील आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता, म्हणजे आपण तुम्ही गोड किती खाता त्याप्रमाणे. तर मी इथं साखर देखील टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता दुधाचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे आणि त्याला अजून जरा दाटसरपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये दूध पावडर टाकणार आहे. याच्याऐवजी तुम्ही मिल्क मेड देखील टाकू शकता. मिल्क मेड टाकलं की मग त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी करायचं, कारण मिल्क मेड जे आहे ते ऑलरेडी गोड असतं. जर नसेल मिल्क मेड तर दूध पावडर टाका आणि दूध पावडरही नसेल तर दुधावरची साय वगैरे असते ती टाकायची आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि पाहू शकता छान असं दूध देखील आपलं कमी झालेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची. वेलची पावडर टाकल्यानं देखील खूप छान त्याची चव येते. तर अशा पद्धतीनं आपली मिल्क मेडची आपली इथं मखाण्याची खीर तयार झालेली आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा. या महाशिवरात्रीला नक्की बनवा किंवा कोणत्याही उपासाला बनवली तरी देखील चालते. खूपच छान एकदम झटपट बनणारे आणि एकदम स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी माझी उपवासाची थाळी तयार केली होती. तुम्हाला देखील कशी वाटली ते देखील नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.